पन्हाळा तालुक्यातील वाघवे, उतरे आणि उदाळवाडीतील डोंगराळ भागात रानडुकरांचा उपद्रव वाढलाय। 25 ते 30 डुकरांच्या कळपानं 5 ते 6 एकर क्षेत्रातील ऊसाची नासधूस केली आहे। रात्री येणाऱ्या रानडुकरांच्या कळपानं अनेक ठिकाणचा ऊस फस्त केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। याबाबत वन विभागानं नुकसान भरपाई द्यावी आणि डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। पन्हाळा पश्चिम परिसरातील शेतकरी डोंगर उतारावर ऊसाचं पीक घेतात। मे महिन्यापासून हवामानातील पोषक वातावरणामुळे ऊसाची चांगली वाढ झाली आहे। सध्या ऊसाला 8-10 पेरे आली आहेत। दुसरीकडे पन्हाळगडाच्या पायथ्याशी उतरे, वाघवे, उदाळवाडी दरम्यानच्या डोंगर परिसरात निकम तळभागात रानडुकरांचा वावर वाढलाय। 25 ते 30 डुकरांचा कळप या परिसरात वावरत असून परिसरातील ऊस शेतीत रात्री घुसून ऊसाची नासधूस करतायत। ही रानडुकरं अनेक ठिकाणी ऊस निम्म्यातून फोडून खाऊन टाकतात, त्यामुळे शेतातील उभा ऊस अर्ध्यातून मोडून पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे।